फायनली मी मोकळी झाले. संगीता, आता 3 दिवसांनी तुला जे करायचंय ते तू कर. जिथे जायचंय तिथे जा. तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलंय किंवा दया आलीये म्हणून नाही, तर आता तुझी मला गरज नाही उरली म्हणून. आणि मला कशाचीच गरज नाही उरली आता. हा बंगला, ही प्रॉपर्टी, ती कंपनी, खूप त्रास दिला मला सगळ्यांनी. खूप मेहनत घ्यायला लावली. बस मॅडम तुम्ही आराम करा. आम्ही आवरतो सगळीकडचं. अरे मी विश्रांतीच घेणार आहे शरद, पण त्याआधी मला काही कामं पूर्ण करायची. संगीता, गायत्रीला फोन केलास का ग? नाही मॅडम. मग कर. मॅडम अजूनही मालकीण आहे मी तुझी. मी सांगेन ते ऐकावंच लागेल, कळलं ना? कर, फोन कर आणि तिला सांग, ज्याच्यासाठी इतके दिवस धडपडत होतीस ना, ते सगळं गेलं तुझ्या हातातनं म्हणा. आणि आता ते तिचंच काय, सरदेसाईंचं सुद्धा उरलं नाही म्हणाव. राणीनी सगळं विकलं. सांग तिला, विकलं राणीनी सगळं. कर, फोन कर. कर फोन कर. हा बोल संगीता. गायत्री मॅडम. बोल ना. राणी मॅडमनी घर, कंपनी आणि सगळी प्रॉपर्टी विकली. काय? हो. सगळा व्यवहार झाला. विकलं सगळं त्यांनी. राणी असं कसं करू शकते संगीता? धनंजयने किती कष्टाने उभा केला होता हा बिझनेस. आणि ठेवते. थँक्यू. ठीक आहे. गायत्री, गायत्री, काय झालं? संगीताचा फोन आला होता. हां. राणीनं घर आणि कंपनी विकली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.